सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला घेऊन वांद्रे पोलीस रवाना। आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलीस क्राईम सीन रिक्रिएशन करण्याची शक्यता। सैफ हल्ला प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा कोर्टाला संशय। आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशची कागदपत्र 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत दुसऱ्या नावाने वास्तव्य करत असल्याची माहिती। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश। आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या चौथीभोवती असं म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यात पकडला। आता ठाण्यातील चोर आम्ही मुंबईत पकडू, संजय राऊतांचा नाव न घेता शिंदे गटाला टोला। पहाटेचा शपथविधी हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र। भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो, सुनील तटकरे साक्षीदार। शिर्डीतील भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही। कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार, अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जात आहे। निर्घृण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होतीये। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार, तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप। छोट्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना। बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला। अंतिम सामन्यात नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी। पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन। मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण। क्रिकेटप्रेमींनी स्टेडियम गजबजलं। सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव। शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधील घटना। तंबू आणि साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाकडून परिसर सील, आग नियंत्रणात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न।